हॅलो. तर आज आम्ही बनवणार आहे मटन. कारण आज नॉनव्हेजचा वार आहे. सो आमच्याकडे नॉनव्हेजच्या वारांना नॉनव्हेज खाणं कंपल्सरी असतं. सो आज शुभम घेऊन आलाय मटन. सो आम्ही आज मटनची रेसिपी ट्राय करणार आहे. त्यासाठी आम्ही आणलंय काल आम्ही डीमार्टला गेलेलो. सो आम्ही आणलंय सुहानाचा मटन ग्रेव्ही मसाला. सो ग्रेव्ही टाइप बनवणार आहे आम्ही. जास्त रस्सा नसेल, एकदम ग्रेव्ही. तर शुभम लागलाय तयारीला कारण आज शेफ आपले एकदम स्पेशल मागवलेले आहेत. आणि त्या शेफना काहीच येत नाही. 2-3 कांदे लागतील तरी. किती किलो आणलेस? 1 किलो कांदे 2-3 किलो लागतील. अरे हे किती किलो आणलंय मटन? थोडी जास्त नको ना. मी बोलले जास्त नको. ठीक आहे, मी विचारते काय पण तुला. पाव किलो आणले. मीच खाणार आहे, बाकी कोण खाणार? ओके, 1/2 किलो मटन. 1/2 किलो मटन साठी आम्ही विचार करतोय 3 कांदे कापतो. तू घ्या, कांदे कापून होऊ देत कारण आता डोळे झोंबायला लागले. थोड्या वेळाने भेटू. गाईज, आम्ही हे सुहानाचं पॅकेट आहे मटन ग्रेव्ही मिक्स. तर त्याच्याप्रमाणेच बनवतोय. सो जास्त काही आम्ही रेसिपी सांगणार नाहीये तुम्हाला. डायरेक्ट फास्ट काम करणार आहे आम्ही आज. कारण सारखी रेसिपीची व्हिडिओ बघून तुम्ही पण कंटाळाल. असं शुभम बोलतो म्हणून मी तुम्हाला सांगते की काय सारखं रेसिपी दाखवायची. पण काय रेसिपी बनवण्याची स्टाईल असते प्रत्येकाची वेगवेगळी. सो आम्ही आमच्या स्टाईलने दाखवतो. आणि ह्या ग्रेव्ही मिक्स मध्ये सगळं आहे. ही आमची युनिक स्टाईल आहे. ऑनियन, गार्लिक, जिंजर, सनफ्लावर, कोकोनट, सॉल्ट, चिली, सेसमे, कोरिएंडर सगळं काही आहे ह्याच्यात. त्याच्यामुळे एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही. फक्त ह्याच्यात लिहिलंय की प्रेशर कुकर में बनाने का तरीका. प्रेशर कुकर में सुहाना मटन ग्रेवी मिक्स. मटन और पानी मिलाकर 6 सीटी तक या 30 या 25 मिनट तक पकाए और हरे धनिया से सजाकर गरम गरम परोसे. वाव, काय सांगितलंय? काय टाकायचं? फक्त हे टाकायचंय आणि शिट्टी काढायची कुकरच्या 2-3 झालं रेडी. तर तरी पण आम्ही आमच्या प्रमाणे बनवणार आहे. आम्ही आमच्यामध्ये मस्ती आणि कांदा टाकू. ओके, तरी पण आम्ही एवढा कांदा कापलाय. आणि ह्याच्यात मी बनवणार होती आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आणि टोमॅटो. सो हे पण आम्ही टाकणार आहे त्याच्यात. एकदम जरा चांगलं झालं पाहिजे. मी तर खाणार नाही आहे, पण ह्याच्यासाठी चांगलं झालं पाहिजे म्हणून आम्ही एवढी मेहनत घेत आहोत आता. तर माझे डोळे खूप झुंबायला लागले. आपण थोड्या टाइमने भेटूया. माझे डोळे गेले खरंच. सॉरी. तू 2-3 वेळा म्हणा मी आता नाही घेते तुला घेते. तर गाईज, आता आम्ही टाकलंय एका टोपात तेल. आणि आम्ही तरीही आमची रेग्युलर रेसिपीज फॉलो करणार आहे. सो आता शुभम बनवतोय. घे आता कांदा आणि जिरं टाकतोयस ना? जिरं टाकू. हा, लसूण मिसळून नका. आता शुभम टाकतोय जिरं. येस, जिरं टाक. मग कांदा जरासा फ्राय करूया आणि मग टाकूया पेस्ट ही जी आपण बनवली ह्याच्यात. आणि मग आपण टाकूया ग्रेव्ही मिक्स. आणि मग त्याच्यात आम्ही मटण टाकणार. ओके, चमचा देते. शेफ ना मदत करावे. देलो. शेफच्या नाकात काय अडकलेलं समजत नाही आम्हाला. नुसते फुरफुर करतात. बोला शेफ, बोला. एवढी शांतता का आहे? नाकावरून मी एक गोष्ट सांगितली असते आमच्या शाळेतल्या पोरीची. नको, मग तिने बघितली ना व्हिडिओ. नको नको, आम्हाला ऐकायला काही इंटरेस्ट नाहीये. थोड्या टाइमने भेटू. शेफ काहीच बोलत नाही आमचे. तर गाईज, हे पॅकेट आहे अर्धा किलो मटन साठी. आणि आम्ही आणलंय 1/2 किलो मटन. सो आम्ही ह्यातलं अर्ध टाकणार आहे. आणि इथे आम्ही शिजत ठेवलाय. दाखव त्यांना. कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही, आलं लसूण पेस्ट, मिरची वगैरे आम्ही इथे ठेवलंय. सो आता मी ह्याच्यातलं अर्ध टाकणार आहे मटन ग्रेव्ही जास्त. तिला मी सांगितलं किती किलोसाठी आहे ते बघ पहिले ना. ते सगळं टाकलं होती. हो,
आम्ही चेक केलं तर त्या 80 ग्राम किती 800 ग्रामसाठी आहे. 500 ग्रॅमसाठी 80 ग्रॅम होतं. हा 80 ग्राम. तर आता आम्ही 250 ग्रॅमसाठी 40 ग्रॅम टाकलेला आहे. 40 ग्रॅम आहे यात ठेवून देतो पॅक करून. हा त्या पण तर करा. तुम्ही पण जर अर्धा किलो आणला असेल तर पूर्ण टाका ना. हा. पाव किलो टाकले तर वास चांगला येतो रे मसाल्याचा. हलवते जरा, नाहीतर करपवशील. हलव कसं हलव एक हातात धरून हलव. मग याला टाकलं पाहिजे. वास चांगला आहे त्याचा. हे मगाशी शिकायला लागलं होतं. नाही चांगलं झालं तर पण चांगलं होणार आहे कारण आम्हाला वासावरून समजलं आहे की ते चांगलं होणारच आहे. हा तर तुम्ही शिकार वगैरे घालू नका. तर तुमच्यावरती मी तुम्हाला सांगू टेस्ट झाली. आणि हे तेल सुटेपर्यंत फ्राय करतोय आम्ही जरा. तर भेटू थोड्या वेळात. सो गाईज आम्ही थोडंसं टेस्ट करणार आहे कारण आम्हाला माहित नाही याच्यात तिखट किती आहे कारण हे लोकांना जास्त तिखट आवडतं. सो जर तिखट नसेल तर आम्ही तिखट वगैरे पण टाकू. काय थोडं तिखट लागायला लागते आपला. तिखट टाकायला लागेल पण थोडंसं खारट झालं. ओके ठीक आहे. खारट झालंय बोलतोय. तर आपण अजून मटण टाकलेलं नाही आहे त्याच्यामुळे ओके ते बॅलन्स होईल. आणि आता तिखट टाकायचं आहे फक्त. तिखट ऍड करूया. थोडं टेस्ट करून बघते तू. नको मला नको. हे करून बघते टेस्ट. नको नको नो नो. ते काय मटण नाही याच्यामध्ये है ना. ओके माझ्याप्रमाणे पण तिखट बरोबर आहे पण यांच्याप्रमाणे नाही. चांगलं झालंय. खारटची भात केली मी. खारट झालंय माहितीये पण मटण टाकलंच नाही ना आपण. ठीक आहे बरं आपण टाकूया. टाकायचं मटण टाक. पाणी याच्यात असू दे ना. हा नाही टाकलं तरी टाक. चला आता टाकूस कारण पाणी सुटणार ना त्याला. आणि तिखट टाक थोडस आणि झाकण ठेव. तिखट कुठं हा काय कांदा लसूण मसाला एवढं टाकू टाक. बस. तर अशा पद्धतीने आपण एकजीव करून घेऊ. तर गाईज आता आम्ही ठेवलेलं त्या टोपावरती पाणी आणि शिजण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण बघूया की मटण शिजलंय का. झालं असेल एवढं लवकर. खूप वेळ शिजला थोड्या लवकर तरी पण आपण चेक करणार आहे. तुला खायला देते चेक करण्यासाठी. तर कोथिंबीर कापली आहे ती पण टाकूया त्याच्यात. आधी ते नंतर टाकायची असते ना की आधी टाकायची असते. नंतर आधी कधी पण तुम्ही सांगा कमेंट मध्ये आधी टाकायची असते की नंतर टाकायची असते. आम्ही मी सांगितलं कधी पण टाकतो. मी सांगितलं की राग येईल म्हणून तुम्ही सांगा. आणि आता शिवमला द्यायचं टेस्ट करायला कारण ते शिजलंय की नाही समजत नाही कारण मटण शिजायला जास्त टाइम लागतो. आणि तरी पण असं मी बघते छोटस घे कुठलं तरी पीस नाही. वाटत नाही की ते शिजलंय तरी पण आपण परत ठेवू शिजायला असं काय ते नाही. खाऊन पण समजलं ना शिजदार का थोडस रबर सारखं लागणार ना. मध्ये मी काढतोय बघूया आपण. नाही शिजले मला वाटत की नाही शिजले. मला वाटत नाही की ते शिजले तरी पण ओ सॉरी असं आहे. तर मला नाही वाटत आहे की ते शिजले तरी पण शिवम चेक करतोय. डिश मध्ये घेतो. कसे निंजा टेक्निक. निंजा टेक्निक काय निंजा टेक्निक काय एवढूचा तुकडा खाऊन समजणार का. तू दाखवलंच नाही काय ते कॅमेरा तुझा होता वरती. असं ते ठीक आहे आपण परत शिजायला ठेवूया. थोडस पाणी अजून टाकू. थोडंसं मीठ म्हणा कमी वाटतं का ते समजत नाही. आता कमी वाटायला लागलं मग अशी जास्त होतं. हे झालं समजत तरी पण ओके तिखट कमी आहे तुझं. बटा तुझ्यावर तिखटवर डिपेंड करत आहे. तुला बोलली रस्सा घे डिश मध्ये शॉर्टकट मारायला जातोय. शॉर्टकट मारतोय फक्त स्वतःच खाणार आहे ना म्हणून. छोटा चमचा घे. वरतून नाही करणार तुम्ही. वरतून खा चटका बसेल.
काय काय नाही चांगलं ओके आहे का? तिकड वगैरे नको. थोडा शिजू दे, थोडं अजून नरम होऊ दे. झालंय तरी मग स्लो गॅसवर ठेवून देऊया. चला तर भेटू थोड्या वेळ. तो हॅलो गाईज, संध्याकाळ झाले आणि आता आम्ही चाललोय बाहेर स्कूटी शिकायला. शुभम मला स्कूटी शिकवायला नेतोय. तर स्कूटी मला येत नाही, थोडीफार येते. आम्ही हायवेला जातो शिकायला आणि समृद्धी हायवे. तर तयार झालोय, आता आम्ही चाललोय. मी स्कार्फ बांधून जाते तोंडाला. सो नेक्स्ट पुढे मग तुम्ही मला स्कार्फमध्ये पाहणार आहात. थांब जरा बांधू दे मला. चला तर निघूया साईडला. तर गाईस आता आम्ही पोहोचलोय आणि मला दाखवतो हायवे जो बनतोय, अजून बनला नाहीये पूर्ण. तर बघूया. इथं मी काल तुम्हाला दाखवते, इथून वरती आलो आणि इथे रोड बनला नव्हता आणि आज इथे रोड बनलाय. आणि इथून आम्ही क्रॉस करून पुढे जो बनलाय तिकडे चालवत होतो स्कूटी. पण आता काय ऑप्शन नाही आहे, तर आता काय करायचं. तर मग म्हणून आम्ही आता खालचा जो रोड आहे जो रेग्युलर बनून झालाय तिकडे चाललोय. तर खालती जायचा प्लॅन कॅन्सल झालाय आणि आता आम्ही चाललोय इथूनच जरा पुढे. शुभम इथून या निंबूळ त्या रस्त्यातून गाडी आणणार आहे. मला भीती वाटत होती कारण हे थोडंसं मातीचंच बनलंय, रस्ता नाही आहे इथे खाली. सो मी त्याला म्हटलं की तू आण सावकाश गाडी, तोपर्यंत मी पुढे चालते. ते येतोय मागून. काय हे मी काय शिकायला गेली की हे असंच होतं उलटच. आता स्कूटी पण नाही शिकू शकत. चला तर हे काम चालू आहे रोडचं आणि आम्ही इकडे काल स्कूटी चालवत होतो मस्तपैकी. खूप मोठा हायवे आहे आणि खूप मस्त आहे बघा. तर आता आम्ही शिकतो स्कूटी शिकताना व्हिडिओ करता येणार नाही कारण शिवम मागेच बसतो. हाय समृद्धी हायवेचं कोणाला माहिती असेल तर हे भरपूर ठिकाणी काम चालू आहे याचं, समृद्धी हायवेचं. तसंच आमच्या इकडनं बदलापूरमधून पण गेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो एक दृश्य समृद्धी हायवेचे. ठीक आहे, आता करूया आपण गाडीची प्रॅक्टिस. तर करू आता गाडीची प्रॅक्टिस. रोड दाखवून झालं तुम्हाला. आता अक्षता गाडी चालवणार आहे. त्या साईडला त्या रोडवरती घेऊन जायची. थांब तिकडे घेऊन जायची. तर ठीक आहे, मी तिकडे तिथे डायरेक्ट फक्त मी गाडी चालवायला शिकणार, मी नेणार नाही. तिथे गेल्यावरती आता तो नेतोय, आता मी चालली आहे. तिथे गेल्यावरती मग मी घेते स्कूटी. आणि भरपूर सारी लोक आता आम्ही जिथून आलो त्याच रस्त्यावरून येत आहेत, तिथून निमुळत्या. कारण तिथे एवढीशी जागा ठेवली आहे कारण माहिती असेल लोकांना की इथून आहे रोड, तर लोक इथूनच जात असतील. पण काल होता आणि आज त्यांनी बनवून टाकला तिथे रस्ता, तर काय करणार आता. ठीक आहे, काम फास्ट चाललंय म्हणून चांगली गोष्ट आहे. चला तर भेटूया ब्लॉगमध्ये. चालवते गाडी. तर बघू शकतो ती फक्त सरळ चालवते आणि थोडे असे टर्न घेते. म्हणजे रोडवरती कोण नसेल तर नॉर्मल टर्न एकदम प्रॉपर जमत नाही. कोण नसेल तरच, कोण नसेल तर ते पण असं म्हणजे आता रिकामा रोड आहे म्हणून. रिस्की ड्रायव्हर आहे आम्ही, रिस्की ड्रायव्हर आहे. सायकल आहे चालवते फक्त. आणि जेव्हा गाडी आपण स्टार्टिंगला चालू करतो, जेव्हा गाडी उचलतो म्हणजे स्टार्टिंगला चालू करतो तेव्हा ते तिला जमत नाही, थोडंसं बॅलन्स जातो. असं ब्रेक दाबते आणि रेस देते, ब्रेक दाबते रेस देते, त्यामुळे थोडं कन्फ्यूज होतं. तर आता चालवते हळूहळू जास्त पण. तर आमची इलेक्ट्रिक बाईक आहे त्यामुळे असं इको मोडवरती ठेवून स्पीड स्लोमध्ये राहतो. ते एक बरं आहे, चालवते. ठीक आहे, चल रेस दे. नाही येत बाबा, ते मध्ये झाले एकदम, तरी पण लांब होते मध्ये. दे तू रेस दे, रेस दे. ते लांब होते तरी पण अक्षता घाबरते. ते ना इकडनं आवाज येते, हे करते.
जसं की सगळ्यात पुरी गाडी बिडी थोडीशी जरी जवळ आली तरी घाबरत असतो. माहिती आहे काहीतरी थोडं. त्यांना तू सरळ नाही ना, ते थोडी तुला ठोकणार आहेत. ते ठोकल्यावर त्यांची चूक आहे. तुला सरळ सरळ आपलं नाहीच आहे. आता इथे खाली आहे वाटतं. सर सरळ घे, सरळ नाही तू घे, तू सरळ पुढे इथे आलं. हां घे तू. तर आता इकडनं थोडासा रस्ता म्हणजे थोडा खालतीवर तिला जमत नाही, तर मला करायला लागेल. घे जाऊ दे. हां स्पीड ठेव, एक स्पीड ठेव ना, कमी असतं करूच ना. थांब जरा थांब. कमी असतं कसं करते. इथे घेऊ हां तिकडं उचलेलं आहे गाडी. जा टाकू शकते इकडनं गाडी ते. तर बघा असं वरती खालचा रस्ता तुला दिसणार नाही. एवढं नको दाखवू त्यांना. तिने केलंय काहीच नाही मला तुम्ही समजून जा. मी डायरेक्ट शिकल्यावर तुम्हाला सांगते. तुम्हाला दिसते आमच्या इथे डोंगर माळा गाडी कशी उचलायची आता अक्षराला सांगितलंय. तर तिने 2-3 वेळा ट्राय केला, तर तिने केलंय बरोबर. आता परत एकदा ट्राय करू. कर घे हळू. तर आता गाडी पण उचलायला शिकले, टर्न पण घ्यायला शिकले. टर्न पण तिने स्वतःवर मारला आणि स्ट्रेट तर ती चालवतेच. फक्त आता थोडी हळू तिला प्रॅक्टिसची गरज आहे. जेव्हा ती याच्यामध्ये करेल गर्दीमध्ये किंवा ट्रॅफिकमध्ये किंवा आपल्या मेन रोडला, तेव्हा तिला हळू थोडी ती भीती निघून जाईल. गाड्यांची भीती आहे. तर आता करते ती बरोबर. मी चालू शकते. काल पण आम्ही शिकायला तेव्हा काल पण काका होते उतरा हेच होते. हेच होते रे, लोकांना काय माहिती होते किती होते. खोटं बोलतोय. तर आता गाडी चालवते अक्षरा. दादा जायचं घरी लगेच. काय नाही ग, सगळं येतं म्हणून आता टर्न घ्यायचं आपल्याला. आता अक्षरा तुम्हाला टर्न घेऊन दाखवते. अक्षय तुला राईटने पण टर्न जमेल ना? नंतर काय माहिती आहे, राईटने एक ते इझी असतं आय थिंक. हां बरोबर, राईटने इझी असतं. लेफ्ट नाही लेफ्टने इझी असतं. राईटने लगेच जमत नाही. तुम्ही सांगा कमेंटमध्ये तुम्हाला राईटने इझी पडतो की लेफ्टने टर्न इझी पडतो. हे बघा आता टर्न पण ती घेते. हां चला बघा अशी रस्ते समजले म्हणून ब्रेकवरती हे नाही करायचं. ब्रेकच आहे आपला, ब्रेकच आहे. मी असं केलं असं समजला. ऍक्सिलरेट. आता आपण टर्न घेऊया. परत टर्नची प्रॅक्टिस तिला थोडं येते. टर्न घे, एवढी नाही रिस्क कमी करायची. बघ समजलं. तू घाबरू नकोस. घाबरायचा प्रश्नच नाही. विसरली वाटतं दाखवण्याच्या विसरली अक्षता ओव्हर एक्साइट झाली आणि विसरले टर्न घ्यायला. जसं काही फॉर्म्युला होता, टर्न घ्यायला विसरले ती. घे तर इकडे जाऊ दे, सरळ जाऊ दे या साईडला. घे अशी ना उचलायची. हो ब्रेक सोडतो एक वरती, नुसतं हात नको सांगितलं. घे मागे जाते गाडी. थांबशील की नाही? नाही एवढी मागे, एवढं उतरण नाही. घे तू जर नको तूच घे. ब्रेक सोड तू रेस दे, मग तेव्हा ती पुढे जाणार. हां घे इकडे. मग हे जरा दचके शिकायला टाइम लागेल मला. हळू ही बाई आहे की कोण? चल तुला नाही ठोकतो. एवढा लांबून ठोकणार आहे का इथे तू थांबतेस ते? पण तू माझ्या लाईन मध्ये येतोय. आहे तुझ्या लाईन मध्ये. तू जा तिकडे, जा तिकडे. कशी जातेस तिकडे? सोड इथे. नाही जात आहे मी तिकडे. मी इकडून जाणार. मी माझ्या जीवाला घाबरते. तुला काय आहे? तुझ्या जीवाला त्यांना पण ठोकायचं नाही. त्यांना मला ठोकायची नाही आहे, ती वेगळी गोष्ट आहे. मग पण जाऊ दे. सेफ मध्ये राहणार ना. चला गाईज इकडे जाऊया थोडं. आता परत एकदा टर्न घेऊन दाखवते. हळू शिकायचं. घे घे. गोलगोलच फिरव. स्पीड कमी नाही करायचं, तुला बोललोय मागासपासून मी. 6 वर आहे, 5 वर गेला. 6 घे थोडीशी पुढे जाऊ दे. परत घे टर्न. हॅलो गाईज, तर मगाशी आम्ही आलो घरी आणि आता थोडासा आराम करून
ब्लॉग एंड करायचा होता, सो आम्ही परत व्हिडिओ चालू केला आणि आता आम्ही बनवतोय सँडविच. तर सँडविच खाऊन मग आम्ही थोडासा काम करणार आहे आणि मग हा ब्लॉग इथेच एंड करूया. तर तुम्हाला सँडविच दाखवतो आधी. ती चालू सँडविचची तयारी. आता आम्ही सँडविच खाऊ, बनवून ठेवून दिलेत. जेवू आणि झोपू. ठीक आहे, चला बाय. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.